या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी-ए-टी-वायच्या विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला भारतातील शेतकरी आत्महत्येवरील उपाययोजना याचा अभ्यास करायचा आहे. यापूर्वीच्या तासाला आपण भारतातील शेतकरी आत्महत्यांची कारणे पाहिली होती. त्या कारणामध्ये आपण पाहतो की भारतामध्ये सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात झालेल्या आहेत आणि महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या सर्वात जास्त विदर्भ आणि मराठवाड्यात झालेल्या आहेत. त्याचं मुख्य कारण म्हणजे की इथे शेतजमिनी ही कोरडवाहू आहेत. साधारणपणे 80 ते 85% शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. कोरडवाहू शेती आहे आणि कोरडवाहू शेती ही निसर्गाचा जुगार असते. आणि विद्यार्थी मित्र हो, शेतकरी महाग बी-बियाणे, खते, कृषी अवजारे, तंत्रज्ञान हे सगळं खरेदी करतो. शेतात तो भांडवल गुंतवणूक करतो आणि पाऊसच वेळेवर जर पडला नाही, दुबार पेरणी करावी लागली किंवा पेरणी करून एक महिनाभराचा गॅप जर पावसामध्ये पडला, आपण पाहतो की पीक उद्ध्वस्त होतं, पीक करपून जातं आणि पीक कुठल्याही शेतकऱ्याच्या हाती लागत नाही. त्याही नंतर थोडंफार जसं पीक हाती लागलं, तर नंतर व्यापारी लोकं कमी किंमत आकारून त्याची आर्थिक लूट करतात, फसवणूक करतात आणि शेतकरी नेहमी त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात कधी 4 पैसा येत नाही किंवा त्याला नफा मिळत नाही आणि नफा न मिळाल्यामुळे सतत शेती तोट्यात जाते आणि त्याचा परिणाम शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर वाढतो आणि कर्जाचा डोंगर म्हणून एका अर्थतज्ञांनी म्हटलं होतं की शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जात वावरतो आणि कर्जातच मरतो. हे सत्य आहे विद्यार्थी मित्र हो. कारण कुठल्याच पायाभूत सुविधा जर उपलब्ध नसतील, आपण पाहतो की बँका मराठवाडा आणि विदर्भामध्ये शेतकऱ्यांना फार तर 5-25,000 किंवा 50,000 पर्यंत, फार तर लाख रुपयापर्यंत कर्ज देतात. परंतु आज आपण पाहतो या लाख रुपयामध्ये शेतीमध्ये काहीच होत नाही. शेती जर करायची असेल, किमान 5 एकर जमीन जर करायची असेल, तर तुमच्याकडे 2-3 लाख रुपये जवळ पाहिजेत. तरच वेळच्या वेळेला शेती व्यवस्थित करता येते आणि त्याचबरोबर पाऊसही वेळेवर पाहिजे. जर पावसामध्ये गॅप पडला, आपण पाहतो की हवामान खूप बदललेलं आहे. पावसामध्ये अनियमितता झालेली आहे. एक 8 दिवसातच वर्षभराच्या पावसाची सरासरी होत आहे किंवा मग आपण पाहतो मागच्या वर्षी 52 दिवस पाऊस पडला नव्हता. दुष्काळ सदृश स्थिती ही मागच्या 5 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये निर्माण होत आहे. लोकांना पिण्याचे पाण्याचेच प्रश्न आहेत. तर शेती एक काळ असा होता की पाणी मुबलक होतं किंवा तशा प्रकारच्या व्हरायट्या अशा होत्या की ज्या पाऊस नाही पडला तरी टिकून राहायच्या. परंतु आज आपण पाहतो की आधुनिक व्हरायटी आलेल्या आहेत आणि त्या व्हरायट्यांना पाण्याची आवश्यकता असते आणि त्यांना 15 दिवसापेक्षा किंवा 20 दिवसापेक्षा पाणी जर जास्त म्हणजे वेळेत नाही मिळालं, तर त्यांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो किंवा त्या फळधारणा होत नाही किंवा मग नुकसान होतं. तर कोरडवाहूसाठी विशिष्ट असं संशोधन व्हायला पाहिजे, परंतु ते झालं नाही. शेतकरी अज्ञान, निरक्षर असतो. शेतकरी मग कुठलं जे चांगलं बियाणं ते घेऊन येतो. ते घेताना हे पाहिलं जात नाही, की हे कोरडवाहूसाठी आहे, हे ओलिताखालीसाठी आहे. व्यापारी विकण्यासाठी म्हणतो, की न्या कोणतंही येतं, तसं काही नाही. आणि आपण पाहतो, की प्रत्यक्षात जेव्हा मग अशा प्रकारे पावसामध्ये व्यत्यय येतो आणि मग पिकाला काही फळधारणा होत नाही किंवा कीड पडते किंवा करपून जातं, त्यावेळेस शेतकरी हतबल होतो, की एवढा खर्च केला, आता तो भरून काढायचा कुठून? आपल्या डोक्यावर आता कर्ज होणार. मग तो आपण पाहतो, की सरकारी बँका ह्या कमी प्रमाणात कर्ज आणि वेळेवर कर्ज देत नाहीत. त्याचबरोबर मग ते शेतकऱ्याला सावकाराकडे जावं लागतं आणि सावकाराचं कर्ज अवाक्यासव्वा असतं आणि ते फिटत नाही आणि पर्यायाने शेतकरी सगळीकडूनच अशा प्रकारे म्हणजे व्यापारी, शासन आणि खाजगी सावकार आणि निसर्ग यांच्या कचाट्यात सापडतो आणि त्यामुळे त्याची मानसिक अवस्था बिघडते. कारण आपण पाहतो, की त्याचा खर्च हा श्रीमंतासारखाच असतो. आपण पाहतो, की त्याला शेतीवर खर्च करावा लागतो, त्याच्या मुलाबाळाला शिक्षणासाठी खर्च करावा लागतो, त्याच्या उदरनिर्वाहासाठी खर्च करावा लागतो, त्याचं राहणीमान टिकून ठेवण्यासाठी त्याला खर्च करावा लागतो आणि त्यासाठी तेवढं उत्पन्न होत नाही आणि पर्यायाने आपण पाहतो की म्हणजे उत्पादन खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशा प्रकारची तूट निर्माण झाली, तर त्याचं मानसिक खच्चीकरण होतं आणि आपण पाहतो की मग मानसिक खच्चीकरण झाल्यामुळे तो आत्महत्याकडे प्रवृत्त होतो. अशा प्रकारची स्थिती एक वाईट स्थिती आहे. आपल्या देशामध्ये बऱ्याच राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. त्यामध्ये आपण पाहतो गुजरात असेल, आंध्र प्रदेश असेल, अ, मध्य भारत आणि दक्षिण भारतामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर्वात जास्त असलेल्या आपल्याला दिसून येतात. याला मुख्य तेच कारण आहे, की
शेतीला पाण्याचा अभाव आहे, शेतीला भांडवलाचा अभाव आहे, शेतीमध्ये अं, तंत्रज्ञानाचा अभाव आहे आणि खाजगी व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची होणारी लूट, सावकारांकडून होणारी लूट ही सगळी कारणे आपण पाहतो की शेतकरी आत्महत्येचे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या तासाला आपल्याला यावरील उपाययोजना शासनाकडून काय होते आणि सरकारी योजना कुठल्या आहेत, शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे, या गोष्टी आजच्या तासाला आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. तुम्ही पाहिलं असेल की मोदी शासनानं 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प केला होता. तशा प्रकारच्या योजना प्रत्यक्षात अंमलबजावणी त्याची केलेली आहे, चालू आहेत. म्हणजे सिंचनाचं प्रमाण वाढवण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न होतो. शेतकऱ्यांना वित्त पुरवठा वेळेवर व्हावा यासाठी सरकारी बँकांनाही शासन टार्गेट देतं, उद्दिष्ट देतं आणि त्यानुसार कर्ज पुरवठा होतं की नाही. त्याचबरोबर शेती माल बाजारपेठेमध्येही नवीन सुधारणाविषयक कायदे शासन तशा प्रकारच्या तरतुदी शेतकऱ्याला अनुकूल करण्याचा प्रयत्न करत आहे. शासनाने त्यांच्या पातळीवर आपण पाहतो की शेतकऱ्याला आधारभूत किंमत ही त्या बीजेपी गव्हर्नमेंटच्या काळात मोठ्या प्रमाणात त्यामध्ये वाढ केलेली आहे आणि आता तो कायदा देखील आणलाय की आधारभूत किमतीपेक्षा जर खाजगी व्यापाऱ्याने शेतमाल खरेदी केला तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होईल, अशा प्रकारची एक कायद्यात तरतूद किंवा सुधारणा शासकीय पातळीवर झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे शेतकऱ्यांना कसं मदत करता येईल किंवा या प्रश्नातून कसं बाहेर काढता येईल, यासाठी शासन स्वतः प्रयत्न करतं. तशा प्रकारच्या काही सामाजिक संस्था आहेत, याही प्रयत्न करतात. आपण पाहतो की शेतकऱ्यांचं मानसिक खच्चीकरण होऊ नये म्हणून या सगळ्या पातळ्यांवर, विविध पातळ्यांवर आपण पाहतो की शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला जातो. तशा प्रकारचं शेतकऱ्यांना उत्पादन वाढावं यासाठी प्रशिक्षण आहे. शासनाने आपण पाहतो की माती परीक्षणाचे बऱ्याच अशा प्रयोगशाळा वाढवलेल्या आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ग्राम पातळीवर कर्मचारीही नियुक्त केलेले आहेत. हे सगळं पॉझिटिव्ह वातावरण आपण पाहतो की झालेलं आहे. परंतु आपण पाहतो की हे सगळं एकदम होणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो की हळू होतील आणि त्यामध्ये शेतकऱ्याने प्रामाणिक लक्ष देऊन जर केलं तर आपण पाहतो की निश्चितच या परिस्थितीमध्ये बदल होऊ शकतो. जसं की आपण पाहतो की शेतकऱ्यांनी ग्रामीण सावकाराचं कर्ज घेणं टाळलं पाहिजे. बरोबर आहे. कारण ते कर्ज कुणालाच परवडत नाही. एकदा घरात सावकार शिरला तर तुमच्या घरावर पत्र देखील ठेवत नाही. कारण तो रानटी स्वभावाचा असतो. त्याला काळीज नसतं आणि समोरच्याकडून किती पैसा वसूल करायचा हे आपण पाहतो. भारताला इतिहास आहे ह्या सावकारकीचा, की खूप लोकांचे म्हणजे जमीनदार लोकं भूमिहीन झाले ह्या सावकाराच्या पायी. एवढी वाईट वागणूक किंवा पिळवणूक खाजगी सावकाराकडून होत असते. म्हणून शासनाने खाजगी सावकारी बंदीचा कायदा आणलेला आहे. पण मग आपण पाहतो की तशा प्रकारच्या केसेस व्हायला पाहिजे. एखादा सावकार जर पिळवणूक करत असेल, शेतकऱ्याची शेतजमीन लिहून घेत असेल, म्हणजे ₹50,000 शेतकऱ्याला द्यायचे आणि 5 एकर जमीन लिहून घ्यायची. ही ही पिळवणूक किंवा त्याच्या आर्थिक स्थितीचा गैरफायदा ग्रामीण भागात सावकार खूप घेतात आणि याचा परिणाम म्हणून कुटुंब पूर्ण रस्त्यावर येतं, उद्ध्वस्त होतं आणि कुटुंब उद्ध्वस्त होणं हे आपण पाहतो की राष्ट्राचे नुकसान आहे, त्या कुटुंबाचे नुकसान आहे. म्हणून अशा प्रकारच्या या परिस्थितीमध्ये बदल व्हावा म्हणून शासकीय पातळीवर बऱ्याच प्रकारच्या योजना, अनुकूल योजना शेतकऱ्यांसाठी शासनाने आणलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये सिंचन योजना आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये अ, अ, जलसिंचन योजना मोठ्या प्रमाणात आणली, राबवली. आपण पाहतो की जवळपास प्रत्येक गावामध्ये ती योजना बीजेपी गव्हर्नमेंटनं राबवलेली आहे. त्याला आपल्याला त्या योजनेचं नाव आपण यापूर्वी एक उल्लेख केला होता त्या योजनेचा, की ती योजना जसं की पाणी अडवा, पाणी जिरवा. आता शेतकऱ्यांना अनुदानावर विहीर देते शासन, ड्रिप इरिगेशनसाठी अनुदान देतं. म्हणजे आहे त्या पाण्याचा काटकसरीनं जर उपयोग केला. आपण पाहिलं यापूर्वी, की ड्रिप इरिगेशनचा यूज जर केला तर जिथे 1 एकर जमीन सुरुवातीला परंपरागत सिंचन योजनेच्या खाली भिजत होती, तर ड्रिप इरिगेशनचा वापर केला तर त्याचं 5 पटीने वाढ म्हणजे 1 एकराऐवजी 5 एकर जमीन पाण्याखाली येऊ शकते. अशा प्रकारचं आणि यासाठी हे अनुदान शासन मोठं देतं.
विहिरीसाठी अनुदान देतं, शेततळ्यासाठी अ, जलस्वराज्य आपण पाहतो जलस्वराज्य सिंचन, अ, जलश जलस्वराज्य सिंचन अशी एक योजना महाराष्ट्र शासनाने आणली होती आणि प्रत्येक गावोगाव त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न केला. आपण पाहतो शेततळे आहेत. शेततळे म्हणजे जमिनीची वॉटर लेव्हल वाढवण्यासाठी शासकीय पातळीवर खूप प्रयत्न झाले आणि त्या प्रयत्नाला शेतकऱ्यांकडूनही चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे. नाला खोलीकरण असेल, नाला रुंदीकरण असेल, नाला बंडिंग असेल. आपल्या शेतातलं पाणी आपल्या शेतातच जिरालं पाहिजे. पावसाचं पाणी गावातलं ग जे गा जे जो पाऊस त्या गावावर झाला त्याच गावात पाणी जिरालं पाहिजे. ते जर नदीत आलं, तर नदीमधलं पाणी वाहून जातं आणि म्हणून ते वाहून जाऊ नये यासाठी शासनानं पाणी अडवा, पाणी जिरवा अशा प्रकारच्या सिंचन प्रकल्प वाढवण्याचे अ, अ, बऱ्याच योजना मधामध्ये महाराष्ट्रात आणल्या. आता सध्या ही योजना मला वाटतंय शिवसेना गव्हर्नमेंटनं सध्या ही बंद केलेली आहे. परंतु ही योजना खूप चांगली होती, की ज्यामुळे जमिनीची वॉटर लेव्हल वाढलेली खूप पुरावे शासनाकडे आले होते किंवा लोकांना त्याचा लाभ होऊ लागला किंवा लोकांमध्ये जनजागृती झाली. जसं की शहरामध्येही पाण्याचा तुटवडा आपण पाहतो, की छतावर पडणारं पाणी जमिनीत जर मुरवलं, एरवी नैसर्गिकरित्या फक्त 10%च पावसाचं पाणी जमिनीत मुरतं. 90% पाणी हे वाहून जातं आणि ते नुकसान आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त जमिनीत जर पाणी मुरवायचं असेल, तर त्याला कुठेतरी अडथळे निर्माण केले पाहिजे. ते अडथळे या योजनेच्या माध्यमातून अ, शेतामध्ये किंवा ग्रामीण भागात शासनानं केले आणि त्याचा परिणाम आपण पाहतो, की फार प्रमाणात सिंचन वाढलं आणि सिंचन वाढल्यामुळे शेतीमध्ये उत्पादनात शाश्वती येते. उत्पादन खर्च भरून निघतो, शेती तोट्यात जात नाही आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढण्यास मदत होते. आपण पाहतो, की बऱ्याच वेळा शेतातलं पीक एका पाण्याअभावी जातं. एका पाण्यासाठीच करपून जातं. एका पाण्यामुळेच त्याचं पुढे फळधारणा होत नाही. एका पाण्यामुळेच फळ लागलेले परिपक्वता येत नाही आणि त्यामुळे आपण पाहतो, की त्यातलं बी छोटं राहतं आणि छोटं राहिलं तर मग वजन कमी भरतं किंवा भरतच नाही. तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम जे येतात ते यामुळे सॉल्व्ह होतील. म्हणून हे अशा प्रकारचे योजना शासकीय पातळीवर आणलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर सरकारी बँकांनी फार प्रमाणात कर्ज पुरवठा करावा यासाठी शासकीय पातळीवरून प्रयत्न होत असतो. आणि आपण पाहतो की त्याचा लाभ शेतकऱ्यांना होतो. त्यानंतर शेतीतील अनिश्चितता जे धोके आहेत, त्या भरून काढण्यासाठी, धोक्यांची पूर्तता करण्यासाठी आपण पाहतो की शासनाने कृषी विमा योजना लागू केलेली आहे. त्या माध्यमातून आपण पाहतो नैसर्गिक आपत्ती आली किंवा दुष्काळ पडला किंवा पीक वाहून गेलं, तर त्यासाठी नुकसान भरपाई या पीक विमा योजनेच्या माध्यमातून दिली जाते. त्याचबरोबर पंतप्रधान सिंचाई योजना ही एक स्कीम शासनाने आणलेली आहे. त्याचबरोबर आधुनिक अ, अ, कृषी बाजारपेठेमध्ये नवीन-नवीन कायदे आणले, जे की शेतकऱ्यांना चांगलं हमी भाव मिळवून देणारे आपण पाहतो की हे बदल. त्यानंतर शासनाने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारायला पाहिजे. अद्याप काही शासनाने या शिफारशी स्वीकारलेल्या नाही. स्वामीनाथन आयोगानं काय म्हटलंय, की शेतकऱ्यांना शेतमालाच्या किमती मागणी पुरवठ्यानुसार ज्या ठरतात त्या चुकीच्या आहेत म्हटलेलं आहे, की शेतमालाच्या किमती आता आपण पाहतो, की शेतमाल निर्माण करायचा असेल, तयार करायचा असेल, शेती पिकवायची असेल, तर शेतकऱ्याला सगळं इनपुट्स हे महागड्या किमतीमध्ये विकत घ्यावं लागतं आणि ते जर पुन्हा शेतमाल जर असा मागणी आणि पुरवठ्यानुसार जर किमती ठरत असेल, तर तो उत्पादन खर्च भरून निघत नाही. म्हणजे त्याला खरेदी करायची उत्पादन खर्चानुसार किंमत खरेदी करतो आणि त्याच्या शेतमालाला जर अशा प्रकारची चुकीची किंमत ठरत असेल, तर ते कर्जबाजारीपणाचं कारण आहे, असं स्वामीनाथन यांनी म्हटलं होतं. म्हणून त्यांनी शेतमालाच्या किमती ह्या मागणी आणि पुरवठ्यानुसार न ठरता उत्पादन खर्चावर आधारित ठरल्या पाहिजे, अशा प्रकारची भूमिका मांडली आणि तोही उत्पादन खर्चावर आधारित किमती ठरवून त्यामध्ये अधिक 50% शेतकऱ्यांचा नफा इन्क्लूड केला पाहिजे. म्हणजे एखाद्या पिकाला म्हणजे पर क्विंटल ₹4,000 खर्च येत असेल, तो उत्पादन ₹4,000 उत्पादन खर्च अधिक 50% शेतकऱ्याचा नफा. 4,000 मध्ये 50% काढले तर आपण पाहतो की 2,000 म्हणजे ₹6,000 त्या पिकाला किंमत मिळाली पाहिजे पर क्विंटल. तर अशा प्रकारची शिफारस त्यांनी केलेली आहे, की जी की शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणणारी किंवा त्यांना उत्पन्नामध्ये शाश्वत निर्माण करणारी किंवा उत्पादन खर्च भरून काढणारी ही किंमत.
जर गव्हर्नमेंट पातळीवर हा जर अहवाल स्वीकारला गेला, तर निश्चितच आपण पाहतो की शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या कमी होतील असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर अ, खाजगी सावकारी बंदीचा कायदा शासनाने आणला, पण त्याची अंमलबजावणी आपण पाहतो की कायदे भरपूर आहेत, योजना भरपूर आहेत, पण अंमलबजावणीतील प्रशासकीय अडथळे आपण पाहतो की यामुळेच विकास भारताचा झालेला नाही. प्रशासकीय पातळीवर यंत्रणा हलतच नाही. शेतकरी आत्महत्या करतो आणि दुसरंच कारण त्याला सांगितलं जातं. प्रत्यक्ष आत्महत्या ही खाजगी सावकाराच्या कर्जामुळेच होते आणि आपण पाहतो की याच्यामध्ये कोणी हस्तक्षेप करत नाही किंवा याच्याकडे कोणी सर्चिंग करत नाही. अशा प्रकारची नोंद कोणी घेत नाही आणि सावकारांचा सुळसुळाट वाढतोच आहे आणि त्यामुळे सावकारांवर प्रतिबंध झाला पाहिजे. एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तर ते कारण शोधलं पाहिजे की याने खाजगी सावकाराचा याला काही त्रास होता का? आणि असेल तर त्या सावकाराला जेल झाली पाहिजे. तरच आपण पाहतो की हे बंद होईल, नाहीतर हे बंद होणार नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांना अ, प्रशिक्षण मिळालं पाहिजे. त्याचबरोबर आधुनिक बाजारपेठेची माहिती मिळाली पाहिजे. जेणेकरून आपण पाहतो की त्याला आपण पाहतो की स्थानिक मार्केटमध्ये वस्तूची किंमत कमी असते. पण चांगल्या शहरामध्ये जर माल विकायला आणला तर तिथे चांगली किंमत मिळते. जिथं मागणी तिथं जर माल नेला तर तिथे आपण पाहतो की चांगली किंमत मिळेल आणि चांगली किंमत मिळाली की शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल. म्हणजे दुप्पट उत्पन्न व्हायला मदत होईल असं आपल्याला वाटतं. त्याचबरोबर मग दळणवळणाची साधने देखील चांगली झाली पाहिजे. जसं की शेतमाल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रेल्वे वाहतूक असेल, जल वाहतूक असेल, रस्ते वाहतूक असेल, विमान वाहतूक असेल, या सगळ्या वाहतुकीच्या माध्यमातून शेतमाल वाहतूक करणं आवश्यक आहे. कारण त्याच्याशिवाय शेतकऱ्याला मार्केट मिळणार नाही, किंमत मिळणार नाही. आपण पाहतो स्थानिक बाजारात शेतकऱ्यांच्या मालाला कोणी खरेदी करत नाही किंवा चांगली किंमत देत नाही. जर बाहेर जर माल पाठवला चांगल्या ठिकाणी, मोठ्या मार्केट म्हणजे बाजारपेठ विस्तार जर केली शेतमालाची, तर शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळून त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते आणि शेतकरी आत्महत्या न करता आणखी चांगली शेती करू शकतो असं आपल्याला म्हणता येईल. कारण आपण पाहतो की जिथं नफा मिळत असेल तर माणसाला काम करण्यामध्ये इंटरेस्ट येतो आणि जिथं नफाच नाही, जिथं काही म्हणजे तोटाच तोटा आहे, अशा ठिकाणी उत्साह देखील टिकून राहत नाही आणि शेतकऱ्याचा जर उत्साह टिकून ठेवायचा असेल, तर त्याला त्याच्या शेतमालाला मिळणारी किंमत ही नफा देणारी असावी असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आपण पाहतो की अं, अं, बी-बियाणातील भेसळीवर प्रतिबंध झाला पाहिजे. यावर्षी खूप शेतकऱ्यांच्या सोयाबीनमध्ये भेसळ झाल्यामुळे सोयाबीन पेरलं पण ते उगवलंच नाही किंवा उगवलेलं सोयाबीनला काही फळधारणा झालीच नाही किंवा मग त्याच्यावर कीड मोठ्या प्रमाणात पडली. तर अशा प्रकारे ही भेसळ किंवा कापूस नुसता वाढतोच, त्याला बोंडच लागत नाही. तूर नुसती वाढते, त्याला फळधारणा होत नाही. हे अशा प्रकारचे खूप प्रश्न शेतीमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात आणि हे बोगस बियाणांमधून होत असतं. जुनं बियाणं देणं, बोगस बियाणं देणं. आता आपण पाहतो की खरं तर कापसामध्ये खूप बियाणांमध्ये भेसळ येते, की कापसाला मालच लागत नाही. नुसता झाड वाढतं पण माल लागत नाही. कारण ते बोगस बियाणं असतं आणि शेतकरी काय करतो मग बियाणं आणतो, लागवड करतो, त्याची बॅग ठेवत नाही, पुरावे ठेवत नाही. शेतकऱ्याला पक्कं बिल दिलं जात नाही आणि पर्यायाने मग शेतकऱ्याला कोर्टातही जाता येत नाही. आणि शेतकऱ्याला हे अज्ञान असतं. कोर्टात कुठे असतं, कोर्ट कुठे असतं, कसं जायचं, त्याला काही खर्च येतो का? मग त्याच्याकडे पैसा नसतो, त्याला काही मार्गदर्शनही नसतं. तर हे मार्गदर्शन त्याला फ्रीमध्ये उपलब्ध झालं पाहिजे. स्वतः अ, अ, गावा पातळीवर जे शासनाने नियुक्त केलेले सरकारी कर्मचारी आहेत, त्यांच्या मार्फत केसेस दाखल झाल्या पाहिजे. हा खर्च सरकारने केला पाहिजे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. कारण शेतकरी वैयक्तिक पातळीवर हे सगळं करू शकत नाही. कारण त्याच्याकडे ते अज्ञान आहे. एखाद्याला ज्ञान जरी असलं, तर त्याच्याकडे पैसा नसतो आणि हे सगळ्या अडचणी असतात आणि म्हणून शेतकरी हतबल होतो आणि कंपन्या आपण पाहतो, की याच स्वभावाचा परिस्थितीचा गैरफायदा घेऊन बोगस बियाणं मार्केटमध्ये आणतात आणि शेतकऱ्याच्या माथी मारतात आणि त्यामुळे आपण पाहतो एखादं औषध आणलं, किती फवारलं तरी रोगराई जात नाही. हे बोगस औषध असतं. खत टाकलं तरी पिकामध्ये फरक दिसत नाही. हे बोगस खत असतं. पीक लागवड केली तरी नुसतं वाढतंच, त्याला काही फळधारणा होत नाही. हे बोगस बियाणं असतं आणि एक जरी सीझनमध्ये शेतकरी असा फसवला गेला, तर शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर वाढतो आणि डोंगर वाढला, तर शेतकरी हतबल होऊन मानसिकदृष्ट्या त्याचं खच्चीकरण होतं आणि आत्महत्येकडे प्रवृत्त होतं. तर हे होऊ नये म्हणून स्वतः
शासकीय कर्मचाऱ्यांनी तिथे उपस्थित राहावं. तशा प्रकारची फसवणूक झाली तर पंचनामे करून तशा प्रकारची न्यायालयीन तरतूद करून नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न शासकीय पातळीवर झाला पाहिजे असं आपल्याला म्हणता येईल. तरच शेतकरी आत्महत्या थांबतील, अन्यथा थांबणार नाही. तर त्याचबरोबर गोडाऊन व्यवस्था निर्माण केली पाहिजे. त्यानंतर निर्यात धोरण अनुकूल पाहिजे. आपण पाहतो की शासकीय पातळीवरही बऱ्याच प्रमाणात चुका होतात आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना होत असतो. आपण पाहतो की एखाद्या पिकाचं खूप उत्पादन आपल्या देशात येणार आहे. हा अंदाज गव्हर्नमेंटकडे असतो, परंतु गव्हर्नमेंट काही आयात थांबवत नाही आणि निर्यातीवर बंदी आणतं. आणि मग अशा वेळेस पुरवठा खूप वाढतो. पुरवठा वाढला की मग किमती पडतात आणि किमती एवढ्या पडतात की शेतकऱ्याला त्याच्या घरून बाजारपेठेपर्यंत शेतमाल आणण्याचा खर्च देखील त्याच्यातून निघत नाही. तो उत्पादन खर्च बाजूलाच राहतो. अशा प्रकारची स्थिती शासकीय पातळीवर उदासीनता असते आणि त्यामुळेच हे निर्माण होते. आपण पाहतो की बऱ्याच प्रमाणात दुष्काळ होऊनही त्याला नुकसान भरपाई भेटत नाही. हे सगळं शासन जबाबदार आहे. शासकीय यंत्रणा याला खरी तर फार मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्येला जबाबदार आहे, की शेतीचं उत्पादन जर वाढणार असेल, तर निर्यातीवर आपण बंदी करतो आणि आयात मागवतो. हे चुकीचं आहे, की निर्यातीसाठी 12ही महिने निर्यात सुरू केली पाहिजे. नाहीतर त्यामुळे काय होईल, की मागणी आणि पुरवठ्यामध्ये बॅलन्स राहील किंवा एखाद्या वेळेस किंमत वाढली तर लगेच शासन त्याची आयात करतं. शेतकऱ्यांना 4 दिवस जर नफा देणारी किंमत मिळत असेल तर मिळू द्या ना. त्याचीही मुलं चांगले कपडे घालतील, चांगलं शिक्षण घेतील, चांगला विचार करतील. तेही राष्ट्राचे नागरिक आहेत का? त्यांना सातत्याने पिळवणूकच करायची हे धोरण सोडून दिलं पाहिजे. म्हणून खरं तर मी ते माझं तो वैयक्तिक असं मत आहे, की शासकीय पातळीवर कायदे चांगले आहेत, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. ध्येय धोरणामध्ये त्रुटी राहतात आणि त्याचा प्रतिकूल परिणाम शेतकऱ्याची आर्थिक नुकसान होतं आणि नुकसान झालेलं शेतकऱ्याला कुठेही भरपाई होत नाही आणि पर्यायाने त्याला आत्महत्येकडे वळावं लागतं. विकसित राष्ट्रांमध्ये मित्रहो आपण पाहतो, की शेतकऱ्याचं नुकसान झालं, की तात्काळ तेवढं नुकसान त्याच्या अकाउंटवर सबसिडी म्हणून जमा होतं. भारतामध्ये अशा प्रकारची सुविधा नाही आणि हे फार मोठी म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक आहे. इथं कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. ना राजकारणी लोकं लक्ष देतात, ना प्रशासकीय लोकं लक्ष देतात आणि शेतकरी तर निरक्षर असतो, अज्ञानी असतो. त्याला कायद्याचं ज्ञान नसतं. त्याला मग हे सगळं त्याच्याकडे परिस्थितीनेच हातबल असतो आणि तो मग हे कोणत्या यंत्रणेकडे तो जबाब मागू शकत नाही किंवा न्याय मागू शकत नाही. आणि यंत्रणा बिनधास्तपणे तशा प्रकारचं वातावरण खुलं करते त्याला लुटण्यासाठी. आणि अशा प्रकारे आपण पाहतो, की शेतकऱ्याने पिकवलेल्या शेतमालावर खूप व्यापारी लोक श्रीमंत झाले, परंतु शेतकरी आणखी गरीबच राहिला. त्याला हेच मुख्य कारण आहे. उदासीन शासकीय धोरण, उदासीन शासकीय प्रणाली, प्रशासन आणि उदासीन राजकीय नेते हे सगळे त्याला कारणीभूत आहेत आणि याच परिस्थितीमुळे एक मानसिकताच अशी आहे लोकांची. शेतकऱ्याचं फुकट मिळालं तरी लोकांना त्याचा पश्चाताप काहीच वाटत नाही, की एखाद्या शेतकऱ्याचा माल आपण ₹2 किलो घेत असू, ₹2 काही येत नाही, तर त्याबद्दलची भावना ग्राहकांमध्ये निर्माण होत नाही, की हे खरंच शेतकऱ्यांवर अन्याय आहे, की ₹2 किलो एखादी वस्तू जर असेल किंवा ₹2 मध्ये आपल्याला एखादी वस्तू मिळत असेल, तर ते ₹2 ला आज व्हॅल्यूच काही नाही आणि ती आपण घेतो. तर हे कुठेतरी विचार झाला पाहिजे. शेतकऱ्यांना नफा मिळवून देणारी किंमत ही प्रत्येकानं जर प्रयत्न केला, तर निश्चितच यामध्ये बदल होऊ शकतो. प्रत्येकानं जर शेतकऱ्याला फायदा कसा होईल यासाठी जर पाहिलं, शेतकऱ्यांचा माल जर चांगल्या किमतीत खरेदी केला, तर शेतकऱ्यांचा उत्साह वाढेल आणि राष्ट्र विकासामध्ये त्याचा हातभार मिळेल. आपण पाहतो, की राष्ट्र विकासासाठी कृषी विकास होणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून कृषीमध्ये अनंत धोके आहेत. हे धोके स्वीकारून शेतकरी राबतो. खरं तर त्याच्या त्या राबण्याला, त्याच्या जिद्दीला सलाम केला पाहिजे. परंतु परिस्थितीच अशी त्याच्या विरुद्ध जाते, की त्याला कोणीच वाली नसतो. आपण पाहतो, की अगदी बियाणं पेरण्यापासून ते आलेलं बियाणं विकण्यापर्यंत त्याची प्रत्येक ठिकाणी पिळवणूक होते. प्रत्येक टप्प्यावर पिळवणूक होते आणि आपण पाहतो की एवढी पिळवणूक होते, की त्याला काही शिल्लक राहतच नाही. उलट त्याला तोटा होतो आणि त्याची ती आशा, या पिकावर आपलं चांगलं होईल, त्या पिकावर आपलं चांगलं होईल, या पिकावर हे काम करू, त्या पिकावर ते काम करू. त्याचं काही काम ते पीक येतं नाही, त्याला ती किंमत मिळवून देता नाही आणि त्याचं काही काम होत नाही आणि काम न झाल्यामुळे आपण पाहतो की परिस्थितीने हतबल होतो आणि शेतकरी आत्महत्येकडे वळतो. तर यामध्ये बदल झाला पाहिजे. या उपाययोजना जर
शासकीय पातळीवरच्या प्रशासकीय पातळीवरच्या राजकीय नेत्यांनी जर लक्ष दिलं, चांगलं राजकीय नेतृत्व मिळालं आणि ग्राहकांनीही, व्यापाऱ्यांनीही शेतकऱ्यांना परवडेल अशाच किमती जर त्यांना दिल्या, तर निश्चितच यामध्ये बदल होऊ शकतो असं आपल्याला म्हणता येईल आणि शेतकरीही एक सन्मानजनक उच्च पातळीवरचं जीवन जगू शकतो असं आपल्याला म्हणता येईल. तर या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.